नमस्कार. ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज मी या व्हिडिओ मार्फत आपणाला अशा एका महोत्सवाची माहिती देणार आहे जो काल यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा येथे आयोजित करण्यात आला होता. हा होता स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सव. मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अख्खा महोत्सव सुरू होता आणि यामध्ये जे स्पर्धक होते ते एक से बढ़कर एक होते आणि मुळात यामध्ये जे मान्यवर खास उपस्थिती होती त्यांची ते होते प्राध्यापक वामन केंद्रे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, प्रशांत दामले, अशोक बागवेजी ज्येष्ठ कवी गीतकार, चंद्रकांत कुलकर्णी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, सुशांत शेलार अभिनेता आणि मंगेश सातपुते यंग युथ डिरेक्टर. ह्यामध्ये मुळात बघायला जर गेलं तर ज्यांना सन्मान करण्यात आला, ज्यांचं अभिनंदन करण्यात आलं ते होते आस्वाद पुरस्कार स्वर्गीय सुभाष घोरपडे स्मृती सेवाव्रत पुरस्कार श्री रघुनाथ भास्कर कदम यांना देण्यात आला. त्याचबरोबर स्वर्गीय अभिनेता अतुल परसुरे स्मृती रंगसेवा पुरस्कार हा श्री दत्ता रामचंद्र पाटील यांना देण्यात आला. स्वर्गीय ज्योतिराम कदम स्मृती धुळाक्षर पुरस्कार हा रविकरण मंडळ करिडोळ यांना देण्यात आला. प्रबोधन प्रयोगघर पुरस्कार वसंत आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली यांना देण्यात आला. याचबरोबर ह्या एकल नाट्य महोत्सवामध्ये मुंबईतून हंसा वाडकर यांच्या सांगते ऐका या आत्मचरित्रापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवन प्रवास आणि संघर्ष यांचे चित्रण या एकल नाट्यात दाखवण्यात आलं आणि त्यात कलाकार होत्या मानसी कुलकर्णी. सांगते ऐका याचे प्रयोग जिथे कुठे असते अवश्य जाऊन बघा आणि याचे जर प्रयोग तुम्हाला कुठे लावायचे असेल, आयोजित करायचे असतील तर नक्कीच यांना संपर्क साधा. अप्रतिम 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 परफॉर्मन्स मानसी कुलकर्णी यांनी जबरदस्त केलेला आहे. हे एकल नाट्य जे आहे हे जबरदस्त याची बांधणी आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही अनुभवण्यासारखं आहे, खूप काही बघण्यासारखं आहे आणि खूप काही समजण्यासारखं आहे. एका कलावंतींचं आयुष्य हे कसं होतं, हंसा वाडकर यांचा जीवन प्रवास कसा होता हे जर बघायचं असेल तर सांगते ऐका हे नक्कीच बघा. जिथे प्रयोग असेल अवश्य जाऊन बघा. पैसा वसूल होणार. ठाकूर के बिंदास बोल मधून मी बिंदास सांगतो, तुमचे पैसे वसूल होतील आणि परफॉर्मन्स मानसी कुलकर्णी लाजवाब लाजवाब. किती बारीक बारीक काम दिग्दर्शक आपल्या कलाकारांकडून करून घेतो हे आपल्याला सगळ्याच एकल नाट्यामधून बघायला मिळतं मुळात. आणि त्याच सांगते ऐकामध्ये मानसी कुलकर्णी यांनी जो अभिनय केलाय, परफॉर्मन्स केलाय, लाजवाब. अवश्य बघा. आपल्या जीवनातल्या दुःखाकडे आपणच बघणं सोपं नसतं, पण तरी मी ते दिव्य केलंय. खरं म्हणजे मला हे सगळं सांगायचं नव्हतं. नाव लावू नकोस, मला काय वाटेल म्हणायचं. कलावंतिणीच्या घरातील स्त्रीनं किंवा पुरुषानं लग्न करणं हे त्या वेळच्या परंपरेच्या विरुद्ध होतं, पण तरी सुद्धा आमच्या आजोबांनी लग्न केलं आणि ही परंपरा मोडली. हो, पण सगळेच आपण एका विशिष्ट काळाची मुळं. हंसाबाई सुद्धा एका विशिष्ट काळात जन्माला आल्या आणि चित्रपट ते नाट्यसृष्टी हा जो त्यांचा अख्खा प्रवास आहे तो त्यांनी फक्त आणि फक्त त्यांचे गुण, त्यांची मेहनत आणि चिकाटी याच्या बळावर केल्या. आणि तरी सुद्धा त्या बाईच्या वाट्याला हे असं आयुष्य यावं हे मला वाटतं त्या समाजाचं दुर्दैव आहे. आणि दुर्दैवाची त्याहून एक गोष्ट अशी आहे की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा फक्त याच नव्हे कुठल्याही क्षेत्रात अजूनही स्त्रियांना तेवढाच अपमान, तेवढंच दुःख सहन करावं लागतं.
मला ना अशा वेळी एक ओळ आठवते, एकची ओघ आम्हातूनही वाहे. त्या काळापासून जो सुरू आहे हा ओघ अजूनही ते तसंच चालू आहे. आणि हा प्रयोग करताना तर मला ते प्रकर्षाने जाणवतं आणि माझी खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ते जाणवत असेल. एक कलाकार म्हणून मला तर त्याच्याबद्दल सहानुभूती वाटणं अगदीच स्वाभाविक आहे, पण तुम्हाला सगळ्यांनाही तेच वाटत असेल ते मला वाटते, याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि अजून एक छोटीशी गोष्ट मी नमूद करते ती म्हणजे हंसाबाईंच्या जन्माला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर माझ्याकडून आणि आविष्कार संस्थेकडून हंसा वाडकरांना सादर करा. मी नाटकाचे दिग्दर्शक विश्वास सोहरे यांना स्टेजवर आमंत्रित करतो. आणि रंगभूषाकार शरद विचारे इथे आहेत, त्यांना ऋषिकेश आंबळे ज्यांनी प्रकाश योजना केलेली आहे. ऋषिकेश आंबळे मेरी दागुष्टे पण इथे आहेत आणि मी आमच्या संस्थेचे रसिक लावणी आहे, राजे जाधव आहेत. हे बिहाइंड द स्टेज, बिहाइंड द कर्टन किंवा आमच्या बरोबर असतात, त्यांची उभारी एक वेगळी असते. म्हणून धन्यवाद. म्हणजे की हा कॉन्टेंट खरंच खूप चांगला आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही तो सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तर खरंच जर तुम्हाला मनापासून तो आवडला असेल, भावला असेल तर हाऊस पब्लिसिटी करून आणखीन ऑडियन्स आम्हाला मिळवण्यासाठी मदत करा, जेणेकरून पुढच्या प्रयोगाला आम्हाला त्याची मदत होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उत्कृष्ट कॉन्टेंट पोहोचू शकेल. निश्चितच. आणि म्हणूनच स्वामीराज प्रकाशनाकडनं ह्या एकल नाट्य महोत्सवाचं आयोजन त्यासाठीच करण्यात आलंय की असे विविध प्रयोग महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी ही मंडळी करत असतात, पण त्यांना रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असं व्यासपीठ हवं असतं आणि त्यातलं एक हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ते स्वामीराज प्रकाशनाने. आविष्कारच्या या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि मी बागवे सरांना इथे निमंत्रित करते की त्यांनी या टीमचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आपण एक त्यांना छान सन्मान चिन्ह देणार आहोत. आणि या नाटकाचे पाठीराखे विजय नारायण यांचे प्रतिनिधी चंद्रशेखर गद्रे इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी इथे रंगमंचावरती यावं आणि आमच्याकडनं या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि आपले स्वामीराज प्रकाशनाचे रजनीशजी राणे यांनाही विनंती करते कृपया आपण रंगमंचावर यावं. पुलंचं एक वाक्य सांगते ऐका हे मराठीतलं पहिलं खरं खुरं आत्मचरित्र जे त्यांचं शब्दांकन केलं गेलं. त्यांनी लिहिलेलं नव्हतं, पण पुलंचं एक वाक्य असं आहे की आत्मचरित्र अर्धी अधिक खोटी असतात, फक्त एकच मराठीतलं आत्मचरित्र आहे जे पहिल्यापासून शेवटपर्यंत खरं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव सांगते ऐका. आपण इथे सन्मान करतोय आविष्कारच्या या सगळ्या कलाकारांचा बागवे सरांच्या हस्ते. मानसी कुलकर्णी आणि दिग्दर्शक विश्वास सोहनी आणि या नाटकाचे पाठीराखे विजय नारायण यांचे प्रतिनिधी चंद्रशेखर गद्रे. खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. एक उत्कृष्ट नाट्यप्रयोग आज इथे आपल्याला अनुभवता आला. स्वामीराज प्रकाशन आणि मराठी नाट्य परिषद दोघांचेही मी आविष्कारतर्फे अगदी मनापासून आभार मानते. आणि आणखीन एक नवीन मैत्री आज व्यक्त झाली. सगळी चित्तेची होती, पण रजनीश रावी यांची मैत्री आज व्यक्त झाली. धन्यवाद.
मी घर सोडून निघून गेले होते. आणि आता जेव्हा मी परत आले ना तेव्हा हे संपूर्ण विश्व फार बदलून गेलं होतं. मी तर आता घरात रमायचा हा विचार करूनच घरात परत आले होते. चोशांकडनं आल्यानंतर बंदरकरांनी मला एका शब्दाने कधी विचारलं नाही. त्या बाबतीत मात्र त्यांनी मला खूप जपून वागवलं. आणि तर मग माझ्यावर खूप निर्बंध होते. या नव्या आयुष्याशी समरस होण्याचा ना मी खूप मनापासून प्रयत्न करत होते. पण आता मग काही केलं ते नाटक सिनेमाचं व्यसन जात नव्हतं माझ्या अंगात. तेवढाच नाही, एकदा दिनकर पाटील मला भेटायला आले. मला म्हणाले की हंसाबाई तुमच्याकरता एक छान रोल आहे. यातली प्रत्येक जी नाटकं आहेत ती तुम्ही कुठेही आयोजित करू शकता. म्हणजे गणेशोत्सवात किंवा तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या छोट्याशा कॉलनीमध्ये पण याचे प्रयोग होऊ शकतात. एवढे जबरदस्त आणि एवढ्या साधेपणाने याची बांधणी केलेली आहे. तर या कलाकारांना किंवा या प्रोडक्शन्सला तुमची मदत होईल आणि तुम्ही हे प्रयोग अवश्य लावा. सगळेच प्रयोग जबरदस्त आहेत आणि छोटेखानी तुम्ही हे काय प्रोग्राम्स करू शकता. तर ठाकूर के बिंदास बोलमध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.